आम्ही कुठं आहोत? बोंबलत आलो. तुळशी बागेत गेलतो. असं रिक्षात बसलोय आणि बसमध्ये जाऊ द्या म्हटलं तर नको म्हटलं. ॲटोमध्येच बस काहीच पण थांबवलं बसूच तरी तर रिक्षा भरू तर भरली देवाच्या दयाने पटापट चाललं आता कुरुळी काय काय शॉपिंग केली माहिती का? घरी गेला दाखवतो शॉपिंग केली. कुठं कुठं जायचंय? काय होतंय मग? काही शॉपिंग केलेली आहे सगळ्यात जास्त. मध्ये 4 बसतच मॅडम 3 बसत नाहीत होत्या बघ. असं कुठे असते पट्टी नाही आडवी लावायला. जाऊ दे की बाई नको बाई फिरायला जायची कोकणात आणि इथंच कुठं. कसं वाटतंय पहिल्यांदा बसने प्रवास केलाय लटकत आल्या उभा राहून. शॉपिंगच्या बॅगा सुद्धा तुटल्या आम्हाला. मला तर नाही बसायला जागा. त्याला ती नाही दिली कुणी. अक्षरशः हात दुखून आले. आता पण आम्ही हडपसर मध्ये पेमटीने उतरलो आणि आता पण रोईच्या बसमध्ये त्याला बसला नाही मला रिक्षात बसा रिक्षात पेमटीत नको उभा राहू. का माहिती आज गर्दीत काय झाली असं मला कळलं नाही का? आम्ही तुळशी बागेत खरेदी करायला सरकारला कळलं नाही बस रिकामी कळलं नाही. आम्ही बाहेर निघलो फिरायला हात लटकून ओका कसे लाल लाल झालेत माहिती का? धरून धरून मला असं जागा नाही. बस अजून म्हणते उरळीच्या बसमध्ये जायचं. पण मी चांगलं म्हणायचं ट्रेनने चाला 8च्या ट्रेन आहे 8-9ला त्यांनी नको बाहेरून जायचंय बाहेरून गेले ना असं घरात ट्रेनने गेला असं कसं मजा आली असती मस्तपैकी. मी काय म्हणाले हो हिल आहे हिल तो घ्यायचा. घेतला का आता? भूक लागली होती कुठे तो असा बी दिसतो ना. आज काही रसपाजला पण बरं झालं का नाही? शांत हडपसरमध्ये गेल्यावर खाऊ म्हणजे हडपसर डायरेक्ट रिक्षा. आता आम्ही कुठं हडपसरच्या रिक्षात आहोत हो पण कुठल्या साईडला थांबलोय ते पण कळायला पाहिजे. हडपसरमध्ये थांबलो हडपसर मुळचंदमध्ये चला म्हटलं तर बाहेर नको म्हणायला लागलं. फिरली नाही गेलं उभं राहून तिथं बसायचंय. येता का उतर का मुळचंद गेली नाही. पाटील म्हणत्या तुम्ही तिकडे मुक्काम करा घराकडे यायचं नाही. आणि मग कोकणात कुणाला घेऊन जाणार? तुम्ही इथंच मुक्काम करा म्हणलं. आम्ही इथंच मुक्काम करू. तुम्हाला घरी गेले की घरी शॉपिंग केलेली आणि घरी दाखवतो बघा. घरी आता पोचलो म्हणजे 5:30-5 वाजले घरी यायला आणि अशी छान मस्त तुळशी बागेत गेलतो. तर उषाताईला शॉपिंग करायची होती आणि मग म्हटलं चला तुम्ही पण. मग मी गेले. आपण गेल्यावर काय खरेदी घ्यायचं नव्हतं तरी माणूस तुळशी बागेत गेले की काय ना काय घेत. छान असा मस्तपैकी मी दिला एक टॉप आणला म्हणजे स्वस्तात मस्त. ठीक आहे तिथे आवडलं तुला? आवडलं का नाही? अगं आवडलं का नाही सगळी? तर तिला एक टॉप घेऊन आले. विशेष काय आणायचं नव्हतं पण म्हटलं चल. तर उषाताईने पण खूप खरेदी केली. त्यांना जायचे बाहेर फिरायला कोकणात चाललेत ते. तुम्ही म्हणतात तू नाही का जाणार? तर मी नाही जाणार. त्या जाणार अलिबागला आणि हिंदवीचे पप्पा म्हणतात की सारखंच तिथंच काय करायचंय सारखं सारखं. मग माथेरानला जायचं म्हणतात ना पप्पा तिथं जाऊयात म्हणतात. मग उषाताईला म्हणली तिथं जाऊ आपण. पण उषाताईने काय केलं त्यांचे पाहुणे रावळे आहेत ना गावाकडचे त्यांना सांगितलं की रायगड ते पाहूयात. मग त्यांनी कधी पाहिलं नाही. आम्ही सारखं जातो उन्हाळ्यात दिवाळीत तिथं सारखं जाणं झालं. मग ते नको म्हटले. मग ते म्हणले ह्यांना मी तिकडे जाऊन आणते आणि मग नंतर आपण जाऊया. मग जाणं असे मस्तपैकी दिले एक टॉप घेतला आणि मग बाकीचं मी नाही काही जास्त खरेदी केलेली. साड्या बिड्या आहेत फक्त एक गाऊन घेऊन आले छान मस्तपैकी ब्लॅक कलरचा. एवढंच खरेदी केली आणि काही नाही. असं छान मस्तपैकी हा एक गाऊन घेतला एक झालं एवढंच आणलं दिदीला घेऊन आलो. पण त्या म्हटल्या चला त्यांना भरपूर शॉपिंग करायची होती. उषा त्यांनी भरपूर शॉपिंग केली. ते दाखवतील त्यांचा पण व्हिडिओ येईल यूट्यूबवर. त्यांचा पण व्हिडिओ पहा तुम्ही. चला तर मग खूप दिवसातनं व्हिडिओ येतोय. व्हिडिओ पहा पूर्ण आणि लाईक करा सबस्क्राईब करा. टाकावं म्हटलं व्हिडिओ काढून खूप दिवस झालं काढलाच नाही. चला बाय.